नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर कर्जमाफीबाबत मोठी अपडेट आहे। शासनाला अहवाल देखील सादर झालेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय आता होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कर्जमाफीबाबत ही मोठी अपडेट काय आहे व शासनाला कशा पद्धतीने अहवाल सादर करण्यात आलेला आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अंतिम कशा पद्धतीने निर्णय होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, कर्जमाफीबाबत मोठी अपडेट, शासनाला अहवाल सादर, मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होणार, शेतकरी कर्जमाफी अपडेट। राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक माहिती समोर आली आहे। शासनाने नेमलेल्या अभ्यास गटाने अहवाल सादर केला असून लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवली जाणार आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी आणि नियमितपणे पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे। याबाबत अनेक दिवसांपासून शेतकरी देखील प्रतीक्षेत आहे। शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करण्यासाठी एक अभ्यास गट स्थापन करण्यात आला होता। या समितीने सर्वे करून एक अहवाल राज्य शासनाला दिलेला आहे आणि साधारणतः 15 एप्रिलपर्यंत हा अहवाल सादर होईल असंही देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। मात्र यामध्ये विलंब झाला असला तरी संबंधित अहवाल हे सरकारला सादर करण्यात आला आहे। सरकारने संबंधित अहवाल स्वीकृत करण्यात आला आहे आणि सद्यस्थितीत राज्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका, 2 विधानसभेच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता सुरू आहे। त्यामुळे हा जो अहवाल आहे तो अहवाल मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आलेला नव्हता। मात्र येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित अहवाल सादर या ठिकाणी केला जाणार असल्याची शक्यता आहे। दरम्यानच मंत्रिमंडळात मंजुरी मिळाल्यानंतर या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला जाईल अशी देखील प्राथमिक माहिती आहे। शिवाय या योजनेत अनेक बदलही करण्यात येणार असल्याचे समजते आहे। सध्या तरी यामध्ये सुधारणा करण्यात आलेली नाही आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुधारणेबाबत काही प्रस्ताव देखील मांडण्यात आले तर सुधारणा करण्यात येतील अशी देखील माहिती आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी कर्जमाफीबाबत ही मोठी अपडेट आहे। म्हणजे शासनाला आता अहवाल देखील सादर करण्यात आलेला आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम आता निर्णय होणार आहे। एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।